अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाआधी आणि मतदानावेळी मोठा गोंधळ झालेला आहे। भाजपकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। शिवसेनेचे शेकडो बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप आहे। त्यामुळे दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। रात्री भाजपकडून ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेने केलाय। आपण हे 3 दृश्य पाहतोय। अतिशय महत्त्वाची दृश्य, पहिल्या दृश्यामध्ये राष्ट्रवादीचा आरोप आहे की भाजपकडून पैशांचं वाटप केलं जातंय। दुसऱ्या दृश्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसने आरोप केलेला शिंदेच्या शिवसेनेवर की शेकडो बोगस मतदार भरून आणलेले आहेत आणि त्यांना पैशाचं वाटप झालंय आणि शिंदेच्या शिवसेनेकडूनही रात्री भाजपकडून ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। तर अंबरनाथ मधील प्रभाग क्रमांक 28 मध्ये 2 जणांना पैशांची पाकिटं वाटत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दोघांनाही पकडलंय। भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तर दोघांना पैशांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिलेलं आहे। मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता। तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं, सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी? म्हटलं मी या बिल्डिंगचे रहिवासी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.